So our next topic is drying. Here drying, it is an important technique used in the pharmaceutical industry. The term drying refers generally to the removal of moisture from a substance. It is one of the oldest, most commonly used and most energy consuming unit operation in the process industries. Here the drying is often necessary in various industrial operations, particularly in chemical process industries, to remove moisture from wet solid, a solution or gas to make it dry. The choice of drying medium depends on the chemical nature of the material. Here व्हॉट इज मीन बाय ड्राईंग. आता ड्राईंग म्हणजे काय, तर आपण क्लॉथ ड्राय करतोय ड्यू टू द सनलाईट. ओके, कपडे वाळत घालतोय. जे काही कपडे असतील वेट क्लॉथ असतील त्याच्यातलं मॉइश्चर ड्यू टू द सनलाईट रिमूव्ह होते आणि आपल्याला प्रॉपर ड्राय क्लॉथ मिळतात. म्हणजे काय होतंय तर रिमूव्हल ऑफ मॉइश्चर फ्रॉम द वेट मटेरियल विच इज कॉल्ड ॲज अ ड्राईंग. ओके, येते लक्षात. जे काही वेट हेअर असतील, हेअर वॉश केल्यानंतर जे काही वेट हेअर आहेत ते ड्राय करण्यासाठी आपण हॉट एअरचा यूज करतो, म्हणजे ड्रायर यूज करतो. ते ड्रायर काय करते, तर जे काही वॉटर आहे, मॉइश्चर असेल, एक्सेस वॉटर असेल तर ते हेअरमधलं वॉटर रिमूव्ह होतं ड्यू टू द ड्राय काय करते, हीट प्रोड्यूस करते. हीट प्रोड्यूस कुठे करणार, तर जे काही हेअर आहेत, वेट हेअर आहेत त्याच्यावरती हीट प्रोव्हाइड केल्याबरोबर त्याच्यातले जे काही लिक्विड मॉइश्चर असेल, एक्सेस मॉइश्चर, एक्सेस लिक्विड, ते काय होईल, प्रॉपर रिमूव्ह होईल, विच इज कॉल्ड ॲज अ ड्राईंग. ऑल्सो आपण घरी गहू ज्वारी आहे तर ते पण ऊन देतोय, त्याला वाळवतोय, म्हणजे काय होईल तर ते त्याची लाईफ इन्क्रीज होते. ते प्रॉपर त्याच्यातलं एक्सेस मॉइश्चर रिमूव्ह झालं तर आपण ज्यावेळेस गहू दळतोय, म्हणजे त्याचं पिठामध्ये कन्व्हर्जन करतोय, तर ते करत असताना ते कसं लॉंग लास्टिंग राहतंय, ते प्रॉपर पावडरमध्ये पण त्याचं कन्व्हर्जन होतंय. सो ते प्रॉपर ड्राय असेल, प्रॉपर कम्प्लीट रिमूव्हल ऑफ मॉइश्चर असेल एखाद्या सॉलिड मटेरियलमधलं, तर ते खूप दिवसापर्यंत टिकतं पण. आणि रिमूव्ह करणं म्हणजे काय, तर जे काही वेट मटेरियल आहे, वेट सॉलिड आहे, त्याच्यातलं वॉटर मॉइश्चर रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणणार आपण, ड्राईंग. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ ड्राईंग process. Okay, this is the drying. Then what are the contents in this chapter? Here first is the introduction of drying, second will be the applications of drying, then mechanism of drying, theory of drying, and last the classification and types of dryers. Okay, these are the contents in this chapter. We discuss these points one by one here. Okay, first is the drying. It is a defined as the removal of small amount of water or the liquid from a matter by the application of heat. It is also includes removal of volatile liquids or water from another liquid or gas or suspension. Here हे जे काही दिसतंय याच्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल पोटॅटो चिप्स असतील, आपण पोटॅटो काय करणार, वॉश करून त्याच्या छोट्या छोट्या स्लाइस करून, त्या स्लाइस काय असणार, त्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट असणार. कशामध्ये, त्या पोटॅटोमध्ये. ते पोटॅटो आपण जर ड्राय केले ह्या सनलाईट, ड्यू टू दिस सनलाईट, the potato containing moisture or excess liquid, it is removed and it becomes a proper dry. आणि ज्यावेळेस आपण ते पोटॅटो स्लाइस ड्राय करतोय, म्हणजे त्याची सेल्फ लाईफ असेल, ओके, ते प्रिझर्व करण्यासाठी इझी होते, म्हणजे ते खूप काळापर्यंत टिकणार ते ऑब्विसली. मग त्याचं जे काही प्रिझर्वेशन असेल, आपण ते प्रिझर्व करून ठेवणार आहेत, मग ते प्रिझर्वेशन असेल, त्याची शेल्फ लाईफ असेल, तर ते इन्क्रीज होईल ड्यू टू द रिमूव्हल ऑफ मॉइश्चर. ओके, हिअर drying is possible when the environment is unsaturated with the water vapor. Hence humidity is an important determinant for drying of solid. Also the proper drying can prevent deterioration of the product and it also improves the solubility of the product. Also in majority of the cases the drying operations are used to remove liquid or moisture from the solid substance. So thus the drying is defined as the final removal of liquid from solids by vaporization with the aid of heat. ओके, विथ द एड ऑफ हीट. मग आपण हे ड्राईंग करत असताना ऑब्वियसली हीटचा उपयोग करणारच आहेत, बरोबर आहे का. जर म्हणजे एक तर हीटचा उपयोग तर करणार आहेत, हीट
अप्लाय करून त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर्समध्ये करणार आहेत, म्हणजे वेपरायझेशन करणार आहेत, म्हणजे ते मॉइश्चर रिमूव्ह होईल वेपरच्या फॉर्ममध्ये आणि प्रॉपर ड्राय प्रोडक्ट फॉर्म होईल ड्यू टू द हीट. ऑल्सो फॉर दिस ड्राईंग ऑपरेशन द इक्विपमेंट युज्ड फॉर ड्राईंग, सो इट इज कॉल्ड ॲज अ ड्रायर. ओके, ड्रायर नावाचं इक्विपमेंट हे ड्राईंग प्रोसेस करण्यासाठी यूज केलं जाईल. आता ही जी काही ड्राईंग प्रोसेस आहे, ओके, हिअर इन दिस ड्राईंग, ओके, देर आर three basic methods of dryings are used in today. First is the sun drying. Okay, जे काही आत्ता सांगितलं मी तसं sun drying, a traditional method in which materials dry naturally in the sun. Also hot air drying in which materials are exposed to a blast of hot air. म्हणजे काय असेल तर hot air ड्रायर असेल. ओके, ड्रायर जे काही आपण ह्याच्यासाठी यूज करतो हेअरमधलं मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे वेट हेअर ड्राय करण्यासाठी. नंतर थर्ड काय असेल तर फ्रीज ड्राईंग इन विच फ्रोझन मटेरियल्स आर प्लेस्ड इन अ व्हॅक्यूम चेंबर टू ड्रॉ आउट द वॉटर. ओके, मग फ्रीज ड्राईंगमध्ये काय असणार, एक फ्रोझन मटेरियल आपण व्हॅक्यूम चेंबरमध्ये प्लेस करून त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करणार. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ फ्रीज ड्राईंग. आता हे फ्रीज ड्राईंग आपण जे काही इक्विपमेंट पाहणार आहेत ड्राईंगचे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहूया. ऑल्सो हिअर दिस ड्राईंग प्रोसेस in which the product obtained from the evaporator is either concentrated solution or suspension or wet slurry. Okay, but in this drying process the product is a dry solid. Okay, the product is dry solid. आता evaporation मध्ये आपण जर evaporation केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट कुठला भेटत होता तर एक तर सस्पेन्शन और वेट स्लरी किंवा सोल्युशन, बट ओके, किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. बट इन ड्राईंग आफ्टर process of drying we got the complete dry product. Okay, dry solid product. Okay, the process of evaporation involves removal of much more quantity of liquid per hour than in drying. Okay, here the method of drying, in that there are two methods are used for the drying purpose. First one is the thermal drying and second one is the non-thermal drying. In thermal drying it is done by the using application of heat. Okay, and in non-thermal drying which is a freeze drying, in that various sub methods are used such as expression, then extraction, then absorption, adsorption and desiccation. So we discuss it one by one. First is the expression, okay, which is a method of non-thermal drying. In that, okay, expression, in that the expression of solid to remove liquid, example is squeezing of wetted sponge. Here this is the process of expression. Then next is the extraction, in that the extraction of liquid from solid by use of solvent. Here consider here this is a leaf. Okay, leaf of any plant. Then this is a solvent. When we dip this leaf in that this solvent, then due to the this solvent, okay, soaking is occurs. Okay, soaking is occur. In that the leaf consists of those active constituent or active principles which are infused into this solvent. म्हणजे याच्यातले जे काही ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट असतील ते कशामध्ये येतील, ह्या सॉल्व्हेंटमध्ये येतील. ओके, आणि मग ह्या लिक्विडचं फिल्ट्रेशन केल्यानंतर जे काही लीफ आहे ते रिमूव्ह होईल आणि जे काही हे सॉल्व्हेंट असेल विच पजेसेस अ एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे ह्या लीफमधले ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट ह्या सॉल्व्हेंटमध्ये येतील विच इज कॉल्ड ॲज अ एक्स्ट्रॅक्ट, आणि ह्या होल प्रोसिजरला काय म्हणणार, एक्स्ट्रॅक्शन. ओके, देन नेक्स्ट इज द ॲडसॉर्प्शन. हिअर इन दॅट, okay, by the use of desiccants such as anhydrous calcium chloride. okay, adsorption म्हणजे काय असेल तर डेसिकंट्स, एक डेसिकेशन प्रोसिजर असते त्याच्यामध्ये डेसिकंट हा एजंट यूज केला जातो. आता याच्यामध्ये काय असेल, एखादं कंटेनर असेल, त्या कंटेनरमध्ये जे काही मटेरियल आहे की ते आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करायचं असेल
तर आपण त्याच्यामध्ये काय करणार, ते एक डेसिकेशन घेणार किंवा एखादं कंटेनर, त्याच्यामध्ये ते मटेरियल प्लस अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आपण ॲड करणार, विच इज अ डेसिकंट. ओके, तो ॲड केल्यानंतर त्या ते जे काही कॅल्शियम क्लोराईड आहे, ह्या कॅल्शियम क्लोराईडवरती जे काही मॉइश्चर असेल किंवा अनवॉन्टेड थिंग असेल त्या मटेरियलमधली, ती काय होईल, ॲडसॉर्ब होईल. ओके, दिस इज अ कॅल्शियम कार्बोनेट. आणि त्याच्यावरती हे जे काही डॉट्स दिसत आहेत, म्हणजे काय होईल, याच्यावरती मॉइश्चर किंवा वॉटर रिमूव्ह होईल ड्यू टू दिस अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, म्हणजे ॲडसॉर्प्शन होईल. ओके, then next is the absorption. In that, the absorption of moisture from gases by pass through a sulfuric acid column. ओके, इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं आहे, तर ॲब्सॉर्प्शन, मॉइश्चरचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी काय केलं जाईल, तर सल्फ्युरिक ॲसिड त्या कॉलममधून पास केलं जाईल. ओके, अँड विच गिव्स द प्रॉपर रिमूव्हल ऑफ मॉइश्चर. ओके, लाईक धिस. ओके, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय असेल, तर स्पंज. जर स्पंज आपण पाण्यामध्ये डीप केला तर तो स्पंज काय करतो, ते वॉटर, ते पाणी काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, म्हणजे त्याच्याकडे खेचून घेतो, ॲब्सॉर्ब करतो. ओके, लाईक दॅट सल्फ्युरिक ॲसिड यूज्ड इन द कॉलम फॉर द रिमूव्हल ऑफ मॉइश्चर. देन नेक्स्ट इज द डेसिकेशन हिअर. ओके, डेसिकेशन म्हणजे काय असेल, तर कम्प्लीट रिमूव्हल ऑफ मॉइश्चर, कम्प्लीट. आता हे जे काही इमेज दिसते याच्यामध्ये, ही इमेज आहे ती ह्याच्यावर जे काही फ्लोअर असेल शेतीमध्ये, ज्यावेळेस कंप्लीट मॉइश्चर रिमूव्ह होतं, तर जी काही माती असेल त्याच्यातलं कंप्लीट मॉइश्चर रिमूव्ह झाल्याबरोबर हे असं दिसतं, म्हणजे काय असेल, डेसिकेशन प्रोसेस, म्हणजे कंप्लीट रिमूव्हल ऑफ मॉइश्चर. ओके, डेसिकेशन ऑफ मॉइश्चर फ्रॉम सॉलिड बाय प्लेसिंग इट इन अ सील्ड कंटेनर विथ अ मॉइश्चर रिमूव्हिंग मटेरियल. एक्झाम्पल इज सिलिका जेल इन बॉटल. आता काय असेल, डेसिकेशन प्रोसिजरमध्ये काय होते, डेसिकेटर्स म्हणजे कंटेनर यूज केलं जातं, आणि जे काही एजंट यूज केले जातात त्याला काय म्हणतात, डेसिकंट्स. सो हिअर एक्झाम्पल इज सिलिका जेल. ओके, विच इज अ डेसिकंट विच ॲब्सॉर्ब द, ओके, डेसिकंट्स ॲब्सॉर्ब द मॉइश्चर ऑर लिक्विड. सो एखाद्या डेसिकेटरमध्ये काय केलं जाईल, तर जे काही सॉलिड आहे त्याच्यातलं वेट मास असेल, सॉलिड असेल, त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करायचं असेल, ते प्लेस केलं जाईल आणि त्याच्यामध्ये सिलिका जेल, ओके, ॲड केली जाईल. ती सिलिका जेल काय करेल, त्याच्यातलं त्या सॉलिड मटेरियलमधलं मॉइश्चर कंप्लीट रिमूव्ह करेल अँड वी गॉट द प्रॉपर ड्राय प्रोडक्ट. आता फॉर एक्झाम्पल जे काही राईस आहे, राईसकडे प्रॉपर्टी असते की मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्याची प्रॉपर्टी, हाय अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी असते त्याच्याकडे. मग आपण कुठलंही घरी एखादं मटेरियल आहे की ज्याच्यातलं मॉइश्चर आपल्याला रिमूव्ह करायचं, तसे मटेरियल आपण त्या राईस कंटेनरमध्ये आपण ठेवलं जातं, ते प्लेस केलं जातं आणि ते राईस काय करतो, त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करतं. आता एक्झाम्पल काय असेल, तर आपला मोबाईल आहे तो पाण्यात पडला, तर आपण हे करू शकतो आहे, आपण तो ओला झाला आहे तर त्याला डायरेक्ट हीट अप्लाय करणार का मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी, नाही. ड्रायर तर यूज करू शकतोयच आपण, जे काही आपण हेअर ड्राय करण्यासाठी यूज करतो ते. पण ते जर इन केस घरामध्ये नसेल तर आपण काय करू शकतो, तर तांदळामध्ये, तर जे काही राईस आहे तर राईसमध्ये आपण ते मोबाईल ठेवू शकतो 1-2 दिवसासाठी आणि त्याच्यातलं कंप्लीट मॉइश्चर रिमूव्ह होईल. ते राईस काय करेल, त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर ॲब्सॉर्ब करेल. लाईक दॅट हिअर द सिलिका जेल ॲब्सॉर्ब द कंप्लीट मॉइश्चर फ्रॉम द मटेरियल अँड वी गॉट द proper dry product. Okay, this is all about the non thermal methods. and thermal method मध्ये काय असेल, तर डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ हीट अँड ॲप्लिकेशन ऑफ हीट म्हणजे डायरेक्ट हीट अप्लाय केली तर कंप्लीट मॉइश्चर रिमूव्ह होईल. या प्रोसिजरला काय म्हणणार, थर्मल ड्राईंग. ओके, देन नेक्स्ट इज द डिफरन्स बिटवीन ड्राईंग अँड इव्हॅपोरेशन. हिअर in drying process the main operation usually carried out on solid materials, example powders or products, but in evaporation it is carried out, okay, for the liquid material, example is solution or products. म्हणजे काही सोल्युशन असतील तर त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये, कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशनमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तिथं आपण इव्हॅपोरेशन ऑपरेशन अप्लाय करू. बट इन ड्राईंगमध्ये काय असेल, जे काही मटेरियल असेल ते सॉलिड मटेरियल असेल, मॉइश्चर कंटेनिंग मटेरियल असेल किंवा एक्झाम्पल असतील पावडर्स असतील, प्रोडक्ट असतील, ते ड्राय करणार. ओके, then next is the drying. In most of the cases means the removal of relatively small amount of
amount of water from the solids, and in evaporation include the removal of large amounts of water from the solution. म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यातलं जेवढं काही लार्ज अमाऊंट ऑफ मॉइश्चर असेल ते कम्प्लीट रिमूव्ह केलं जाईल बाय युझिंग द इव्हॅपोरेशन प्रोसेस. पण ड्राईंगमध्ये काय असेल तर एक्झाम्पल काय असेल तर वेट हेअरमध्ये आफ्टर वॉशिंग द हेअर जे काही एक्सेस वॉटर असेल ते आपण हेअर ड्रायरने रिमूव्ह करतो आहे. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर ऑर मॉइश्चर रिमूव्ड फ्रॉम द सॉलिड विच इज इन्क्लुडेड इन द ड्रायिंग प्रोसेस. देन नेक्स्ट इज द ड्रायिंग involves the removal of water at temperature below its boiling point, and in evaporation involves the removal of moisture by boiling a solution. Okay, by boiling a solution. ड्रायिंग मध्ये बॉइलिंग म्हणजे आपण रिमूव्ह करतोय मॉइश्चर, म्हणजे फक्त हीट अप्लाय करतोय. हीट अप्लाय केल्यानंतर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होते आणि वेपर्स रिमूव्ह होत आहेत हे ड्रायिंगमध्ये. पण इव्हॅपोरेशनमध्ये काय होते तर बॉइलिंग पण ऑकर होते. बॉइलिंग ऑकर होते म्हणजे काय होईल तर आपण एक पर्टिक्युलर लिक्विड आहे त्याला पर्टिक्युलर वेपर प्रेशर असणारच. त्या ॲट वेपर प्रेशर आपण काय करणार हीट अप्लाय केल्याबरोबर ते लिक्विड त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल. इन केस ते लिक्विड बॉईल पण होते. ओके, ज्यावेळेस इव्हॅपोरेशन जर आपल्याला खूप अमाऊंट ऑफ लिक्विड रिमूव्ह करायचं असेल तर ऑब्विसली त्या कंडिशनमध्ये बॉइलिंग ऑकर होतेच आणि बॉइलिंग ऑकर झाल्याबरोबर बबल्स हे ऑकर होतातच. ओके, द नेक्स्ट इज इन ड्राईंग वॉटर इज युजली रिमूव्ड बाय सर्क्युलेटिंग एअर ओव्हन द मटेरियल इन ऑर्डर टू कॅरी अवे द वॉटर वेपर्स. And in evaporation, while in evaporation, water is removed from the material as pure water vapor mixed with other gases. Okay, mixed with other gases. Then next is the what are the applications of drying. Here आता एवढी ड्राईंग प्रोसिजर करतोय तर त्याचे काहीतरी ॲप्लिकेशन असतील तेव्हाच आपण काय करणार ड्राईंग ऑपरेशन यूज करतोय. तर देर आर 4 applications are there. First is the preservation of drug products, second is the preparation of bulk drugs, then third is the improved handling, and fourth is the improved characteristics. Okay, we discuss it one by one here. First is the preservation of drugs. In that, okay, here the drying is necessary in order to avoid chemical or microbial deterioration of material. Also here the several crude drugs of animal and vegetable origin, also synthetic and semi-synthetic drugs like aspirin and penicillin undergo chemical decomposition process like hydrolysis. And also here the drying ensures preservation of these materials. Likewise, blood products, skin, tissue undergo microbial decomposition and are preserved by a drying process. म्हणजे काय तर जर आपण जे काही क्रूड ड्रग्स आहेत ॲनिमल आहेत क्रूड ड्रग्स ऑफ ॲनिमल्स अँड व्हेजिटेबल ओरिजिन जे काही ड्रग्स आहेत ते जर कंप्लीट ड्राय करून ठेवलं तर त्याच्यामध्ये केमिकल डिकम्पोजिशन होणार नाही. ओके, त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. ऑल्सो जे काही ब्लड प्रोडक्ट्स असतील, स्किन आहे, टिश्यू आहे, ते जर ड्राय करून ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. सो टू अवॉइड द मायक्रोबियल ग्रोथ वी हॅव टू प्रॉपर ड्राय द ब्लड प्रोडक्ट्स, स्किन, टिश्यूज. ओके, ऑल्सो जे काही सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक ड्रग्स असतील तर त्याच्यामध्ये पण केमिकल डिकम्पोजिशन होण्याचे चान्सेस असतात. सो वी प्रॉपर ड्राय दिस सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक ड्रग्स. देन जे काही त्याची लॉंग लाईफ असेल म्हणजे ते सिंथेटिक ड्रग्स आणि सेमी सिंथेटिक ड्रग्स असतील ते प्रॉपर ड्राय करून ठेवले तर ते खूप काळापर्यंत प्रिझर्व होऊ शकतात. ओके, ऑल्सो इफर्वेसंट टॅबलेट्स, ॲस्पिरिन असेल किंवा पेनिसिलिन्स, त्याच्यामध्ये पण केमिकल डिकम्पोजिशन होऊ शकतं. सो अवॉइड दिस वी हॅव टू डन द ड्राईंग ऑपरेशन ऑन द इफर्वेसंट टॅबलेट्स सच एज ॲस्पिरिन, पेनिसिलिन्स. कुठल्याही टॅबलेट्स असतील तर ते पण प्रॉपर ड्राय करून ठेवले तर त्याच्यामध्ये केमिकल डिकम्पोजिशन होणार नाही. देन नेक्स्ट इज द preparation of bulk drugs. In that, here in the preparation of bulk drug, the drying is the final stage of processing. For example is drying is needed in preparation of spray drying, spray drying lactose powder extracts, also dried aluminum hydroxide,
Okay, also dried aluminum hydroxide. The drying step is essential after certain operations such as crystallization and filtration. ओके, स्टार्टिंगला काय असेल तर साईज रिडक्शन, त्याच्यानंतर कुठलं असेल साईज सेपरेशन, नंतर मिक्सिंग असेल, मिक्सिंग नंतर क्रिस्टलायझेशन, त्याच्यानंतर कुठलं असेल एकतर क्रिस्टलायझेशन नंतर इव्हॅपोरेशन असेल किंवा मग इव्हॅपोरेशन नेसेसरी नसेल तर ड्रायिंग असेल. ओके, किंवा नाही मग क्रिस्टलायझेशन झालं की त्याच्यानंतर नेसेसरी असेल तर इव्हॅपोरेशन किंवा फिल्ट्रेशन असेल, आणि फिल्ट्रेशन नंतर आफ्टर फिल्ट्रेशन कुठलं नेसेसरी असेल तर फायनल स्टेज ड्रायिंग असेल. फिल्टर आउट केला प्रोडक्ट तर तो ड्राय करणं गरजेचंच आहे. सो आफ्टर फिल्ट्रेशन द मेन ऑपरेशन इज द इसेन्शियल और मेन ऑपरेशन इज द ड्रायिंग ऑपरेशन. ओके, देन नेक्स्ट इज द इम्प्रूव्ड कॅरेक्टरिस्टिक. In that the drying process, okay, here drying produces materials of spherical or spherical shape or uniform size or free flowing and enhances the solubility. Okay, which is enhances the solubility. In that example is granules. Okay, granules are dried, okay, to improve their fluidity. Okay, to improve their fluidity and the also compression characteristics. Here these are essential for production of tablets and capsules. Okay, आता ग्रॅन्युल्स आहेत, सॉरी, आता आपल्याला टॅबलेट प्रिपेअर करायचे असेल तर टॅबलेट प्रिपेअर करण्या अगोदर आपल्याला ग्रॅन्युल्स प्रिपेअर करावे लागतील. जर ते ग्रॅन्युल्स प्रॉपर ड्राय झालेले असतील तर त्याची फ्लुइडेबिलिटी असेल ते इन्क्रीज होईल. ज्यावेळेस आपण टॅबलेट प्रिपेअर करत असताना ते डाईज यूज करतोय, ते डाईजवरती ते फ्री फ्लोईंग प्रॉपर, म्हणजे ते जर ड्राय असतील तर ते कम्प्लिटली फ्री फ्लोईंग होतील. ऑल्सो जे काही हे काय म्हणतात त्याला, ऑल्सो जे काही कॉम्प्रेशन करणार आहेत आपण टॅबलेट प्रिपेअर करत असताना तर ते त्याचं प्रॉपर कॉम्प्रेशन होईल ड्यू टू द प्रॉपर ड्रायिंग ऑफ ग्रॅन्युल्स. जर ग्रॅन्युल्स कम्प्लीट ड्राय असतील तर कॉम्प्रेशन पण effective होईल. Okay, in the tablets and capsules preparation. Okay, also the example is viscous and sticky materials. In that here in this material these are not free flowing, so drying modifies, okay, these characteristics. Examples are corn. Okay, examples are male fern extract, malt extract and oleo resin. These are the examples. Then next is the improved handling. In that removal of moisture makes the material light in weight and reduces bulk. Okay, and reduces the bulk. Thus the cost of transportation will be less and storage will be efficient. If moisture is present, size reduction of drugs is difficult and the drying reduces the moisture content. आता इम्प्रूव्ड हँडलिंग, आपण एखाद्या मटेरियलचं कम्प्लीट मॉइश्चर रिमूव्ह केलं आहे, कम्प्लीट ड्राय केला आहे तो प्रोडक्ट, तो ड्राय केला आहे म्हणजे त्याचं वेट ॲटोमॅटिकली रिड्यूस होतं आहे. कसं रिड्यूस होणार तर मॉइश्चर कंटेनिंग मटेरियलचं जर वेट घेतलं तर ते वेट आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ आफ्टर ड्राय प्रोडक्ट जे काही वेट असेल त्याच्यामधलं वेट ऑब्वियसली डिफरन्स येणारच, कारण ज्याच्यातलं जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरला वेट असणार, ते मॉइश्चर रिमूव्ह होते म्हणजे त्याच्यातलं काहीतरी वेट कमी होते ना, काहीतरी वेट कमी होते म्हणजे काय होणार, तो जे काही मटेरियल आहे तो हँडल करायला, ट्रान्सपोर्ट करायला, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर करायला इझी होईल. ऑल्सो फॉर एक्झाम्पल कॉटन घ्या, कॉटनमध्ये जर लॉट्स ऑफ मॉइश्चर असेल तर तो किती हेवी होईल. जर तो कॉटन जर प्रॉपर ड्राय असेल तर तो ट्रान्सपोर्ट केला जाईल इंडस्ट्रीमध्ये क्लॉथ प्रिपेअर करण्यासाठी, तर ते वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इझी होईल, त्याचं स्टोरेज इझी होईल, त्याची जी काय पॅकेजिंग असेल ती इझी होईल ड्यू टू द रिड्युस्ड वेट. ओके, ऑल्सो द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन विल बी लेस, म्हणजे ते ट्रान्सफर करायला ऑब्वियसली वेट कमी आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे काही चार्जेस असतील ते पण कमी होतील. ओके, दिस इज द ऑल ॲप्लिकेशन्स ऑफ द all applications of drying. Here next point is theory of drying. In that in wet mass the moisture is present in two forms such as bound water or bound moisture and unbound water or unbound moisture. आता
जे काही बाउंड मॉइश्चर किंवा बाउंड वॉटर असेल, what is that? Here it is the minimum water or moisture held by the material that exerts an equilibrium vapor pressure less than the pure water at the same temperature. Okay, and the substances containing bound water are often called as a hygroscopic substances. Often called as a hygroscopic substance means lots of moisture containing substance, okay, which is called as a hygroscopic substance. Then next is the unbound water. In that, here it is the amount of water held by material that exerts an equilibrium vapor pressure equal to the pure water at the same temperature is equal to the pure water. इथं बाउंड वॉटर मध्ये लेस दॅन द प्युअर वॉटर ॲट द सेम टेम्परेचर, बट इन अनबाउंड वॉटर हिअर द वेपर प्रेशर इज equal to that of pure water at the same temperature. Here during drying process water is easily lost, but the resulting solid is not completely free from water molecules, and that is called as a air dry. Okay, that is called as air dry. But in that condition the complete water is removed in the environmental conditions. So after removal of water completely, which is called as a bone dry, okay, which is called as a bone dry. Here in unbound water, okay, the unbound water exists largely in the void spaces of the solid. Thus in a non-hygroscopic material all the liquid is unbound water, and in hygroscopic material unbound moisture is the liquid in excess of the equilibrium content. So here substance containing bound water are called as a hygroscopic substances, and the substance containing unbound water which is called as a non-hygroscopic substances. Here this is the moisture content, okay, the percentage moisture content here is equal to weight of water in sample divided by weight of dry sample multiplied by 100. It is a formula for the measurement of moisture present in the wet solid. Here it is a hygroscopic material and non-hygroscopic material. The hygroscopic material म्हणजे काय असेल तर substance containing bound water which is called as a hygroscopic material, and substance consists of a unbound water which is called as a non-hygroscopic material. So in hygroscopic material water is present in fine capillary cells and fiber wall also, okay, and which possesses a physical interaction, so it consists of a bound water, and the condition is what condition? The vapor pressure of wet solid is less than the vapor pressure of pure water. And in non-hygroscopic material, okay, that is the material consists of a unbound water. In that the water is present in a wide spaces means आता इथे एक मटेरियल आहे, हे एक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये काय असणार, त्या सॉलिडचे पार्टिकल्स प्रेझेंट असणार. त्या दोन पार्टिकल्स, जर इथे दोन पार्टिकल्स असतील त्या दोन पार्टिकल्सच्या मध्ये जो काही स्पेस असेल विच इज कॉल्ड ॲज अ वाईड स्पेस, आणि त्या स्पेसमध्ये मटेरियल जर अडकलेलं असेल विच इज कॉल्ड ॲज अ नॉन हायग्रोस्कोपिक materials and which possessing a water in a wide space, okay, which contains the unbound water. And here the condition is that the vapor pressure of wet solids is equal to the vapor pressure of pure water. Vapor pressure of pure water is equal to the vapor pressure of pure water. This is all about the theory of drying. Here